वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संभाजीनगर येथील आरएसएसच्या कार्यालयावरती या ठिकाणी मोर्चा आयोजित करण्यात आलाय। खरं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, गेली 100 वर्ष झाले आरएसएसला स्थापन होऊन 100 वर्षामध्ये इथं चेहरा एक दाखवण्याचा चेहरा एक होता आणि आज प्रत्यक्ष खरा चेहरा त्याच्या समोर आणलेला आहे आणि तो लपलेला चेहरा वंचित बहुजन आघाडीने ओपन करण्याचं काम या ठिकाणी केलंय। इकडे सांगतो आम्ही हिंदूवादी आहेत, परंतु अनेक हिंदूंची कत्तल झाली, इथल्या भटक्यांची झाली, आदिवासींची झाली, ओबीसीची झाली, परंतु कधीही स्वतःला हिंदुत्ववादी समजणारी आरएसएस नावाची संघटना कधीही रस्त्यावर येऊन इथल्या हिंदूची हत्या का झाली यासाठी कधी चकाराई शब्द वापरला येईल। काल परवा दिवशी या ठिकाणी त्या संभाजीनगरच्या कॉलेजच्या समोर या ठिकाणी आरएसएसने नाव नोंदणी चालू केले। खरं तर हे चुकीचं आहे, ज्या संघटनेला मान्यताच नाही, कुठल्या पद्धतीचं रजिस्ट्रेशन नाही, ती संघटना कॉलेजच्या पुढे उभं राहून कुठल्या पद्धतीने नाव नोंदणी करते हा सवाल विचारण्यासाठी, या राज्याला सवाल विचारण्यासाठी या ठिकाणी हा मोर्चा आयोजित केलाय। खरं तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट अशी आहे की विरोध केला आरएसएसला, फिर्यादी पोलीस कस काय झाले, पोलीस फिर्यादी होण्याचं कारण काय? कारण अनेक गुन्ह्यामध्ये जो त्याला विरोध केला जातो, त्याच्यावर विरोध करून ज्याच्यावर अत्याचार केला जातो, ज्याच्याशी भांडण होतं, तो भांडण करणारा माणूस फिर्याद देतो। परंतु दुर्दैवाची गोष्ट आहे, इथं चमत्कार झाला, संभाजीनगर मध्ये आरएसएसला विरोध केला वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि फिर्याद देते पोलीस। याची व्हेरिफिकेशन, याची खरी चौकशी इथून पुढच्या काळामध्ये होणार आहे, त्यासाठी या ठिकाणी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे। पोलीस मनोवादी आहेत का? बिलकुल पोलीस मनोवादी नाहीत, पण त्यांना कंट्रोल करणारी शक्ती ही मनोवादी आहे। हे बहुजनांचे लेकर आहेत, कष्टकऱ्यांचे लेकर आहेत, आदिवासींचे लेकर आहे, त्यांच्यावरती दबाव आहे, त्यांच्यावरती प्रेशर आहे। मनोवादी यंत्रणा सांगते की आम्ही सांगन ते करणार, त्याचं कारण आहे केंद्र सरकार मनोवाद्याचं आहे, महाराष्ट्र सरकार मनोवाद्याचे। हे बहुजनांचे लेकर आहेत, हे कुंड्यांचे लेकर आहेत, हे बाराबलुत्यांचे लेकर आहेत, यांचा काही दोष नाही, कंट्रोल करणारे मनोवादी आहेत। आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोर्चा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। वंचित ही लढाई वंचित बहुजन आघाडी वर्सेस आरएसएस अशी आहे। आरएसएसच्या कार्यालयावर हा मोर्चा आम्ही घेऊन जाणार आहे। एक 2-4 दिवसापूर्वी आमच्या ज्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल पोलिसांनी सुमोटो केलेली आहे, जे गुन्हे परत घेण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी सगळ्यांना पोलीस आयुक्तांना आणि पोलीस प्रशासनाला भेटलो होतो, परंतु तसं काही घडलं नाही। त्याच्यानंतर आम्ही हा कॉल दिला होता की आम्ही आरएसएसच्या कार्यालयावर हा मोर्चा घेऊन जाऊ आणि आज आम्ही आरएसएसच्या कार्यालयावर हा मोर्चा घेऊन जात आहे। पोलीस आरएसएसचे फिर्यादी झालेले नाही, आता पोलीस तुम्हाला माहिती आहे देशामध्ये आरएसएस काय आहे, त्यांचा पंतप्रधान पण त्यांचा आहे, मुख्यमंत्री त्यांचे आहे आणि ते कशा पद्धतीने काम करते आरएसएस आपल्या सगळ्याला माहिती आहे। आरएसएस या देशाच्या संविधानाला मानत नाही, त्यांनी कधी या देशाचा झेंडा कधी फडकवला नाही त्यांच्या कार्यालयावर आणि त्यांचं रजिस्ट्रेशन सुद्धा नाही त्या संघटनेचं, ती बेकायदेशीर संघटन आहे आणि म्हणून आम्ही आरएसएस वर हा मोर्चा घेऊन चाललोय किंवा आरएसएसला पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे।